मुंबईच्या आझाद मैदानावर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। महाराष्ट्रासह मुंबईतही देवेंद्र फडणवीसांच्या अभिनंदनाचे बॅनर लागलेत। मुंबईत लावलेल्या अभिनंदनाच्या बॅनरवरून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसून येत आहे। तर याचाच आढावा घेतलाय शिवसेना भवनासमोरून आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांनी। मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे। तर मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस हे आज संध्याकाळी घेणार आहे। देवेंद्र फडणवीस याच्या अभिनंदनाचे बॅनर देखील मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणी लावण्यात आले आहे। आपण सध्या मुंबईच्या दादर या भागातील शिवसेना भवन या परिसरात आहे। शिवसेना भवन परिसरात देखील देवेंद्र फडणवीस यांची जी बॅनर आहे ते बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। बॅनरवरचा आपण आशय बघितला तर तो पुन्हा आलाय हिंदुत्वाची गर्जना करायला। आपण जर बघितलं तर या आशयाचे संपूर्ण बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। त्यामुळे महायुतीकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं या संपूर्ण बॅनरवरून दिसून येत आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्षात शपथ घेतो की महाराष्ट्राचा सुख समृद्धी आणि शांतीसाठी कटिबद्ध राहील अशा आशयाचे जे वेगवेगळे बॅनर आहेत ते बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस सकारात्मक राजकारणाचे प्रेरक आहे, महाराष्ट्राच्या भविष्याचे योजक आहे आणि भाजपच्या जे संपूर्ण विजयाचं गमक देवेंद्र फडणवीस असल्याचं जे संपूर्ण बॅनर आहे ते बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केल्यानंतर शिंदेकडून देखील सांगण्यात आलं होतं की आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वेगळं झालेलो आहे आणि उद्धव ठाकरे यांनी देखील जे बाळासाहेबांचे विचार होते, हिंदुत्वाचे विचार होते, याला तिलांजली दिला आहे अशा प्रकारचे देखील आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करण्यात आले होते। मात्र आता शिवसेना भवन परिसरात ज्या प्रकारचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे असेल किंवा महायुतीकडून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं या संपूर्ण बॅनरवरून लक्षात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह अक्षय मावळे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।